राम आएंगे आएंगे राम आएंगे। जय श्रीराम। नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज दिनांक 22 जानेवारी 2024। आज अयोध्या या ठिकाणी श्रीराम लल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आहे। तर मग अशा मंगलमय वातावरणामध्ये श्रीरामांच्या काही मंगलमय गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत, तसेच काही माहितीसुद्धा सांगणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला करूया सुरुवात। अयोध्यामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। रामलल्ला प्राणप्रतिष्ठा मुहूर्त दुपारी 12:29:08 पासून 12:30:32 पर्यंत आहे। मूर्तीची उंची ही 4.24 फूट एवढी आहे आणि मूर्तीची रुंदी ही 3 फूट एवढी आहे। मूर्तीच्या दोन्ही साईडवर ओम आणि स्वस्तिक हे चिन्हे आहेत। शंख आणि चक्र हे देखील आहेत। त्यानंतर मूर्तीवर विष्णू यांचे दशावतार आहेत। वामन, नरसिंह, वराह, कुर्म, मत्स्य, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की, तसेच हनुमान आणि गरुड हे देवसुद्धा आहेत आणि कमळसुद्धा आहे। तर अशा सुंदर श्रीराम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज अयोध्यामध्ये संपन्न झालेली आहे। तसेच सीतामाता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तीची सुद्धा प्राणप्रतिष्ठा इथे होणार आहे। राम मंदिराच्या कामात कुठेच लोखंड आणि स्टीलचा वापर करण्यात आलेला नाही, तर मंदिर पारंपरिक नागर शैलीमध्ये बांधलेलं आहे। जमिनीवर सुद्धा सिमेंटचा वापर केलेला नाही। मंदिर हे 3 मजली असून प्रत्येक मजला हा 20 फुटांचा आहे। मंदिराला 44 दरवाजे आहेत। पहिल्या मजल्यावर राम दरबार असेल। मंदिराच्या पायामध्ये केदारनाथ, हळदीघाटी, गंगोत्री, बद्रीनाथ असे देशातील 2557 ठिकाणची माती आणि 150 पेक्षा जास्त नद्यांचे पाणी, 3 समुद्र, श्रीलंकेमधील पवित्र 16 नद्यांचे पाणी आणि मानस सरोवराचं पाणी आहे। मंदिराच्या बांधकामात ज्या विटा वापरल्या आहेत त्या विटा सामान्य विटेपेक्षा 3 पट मजबूत आहेत आणि प्रत्येक विटेवर श्रीराम आणि ते वर्ष म्हणजे 2023 छापले आहे। ज्याप्रमाणे रामसेतू बांधताना दगडावर राम लिहिले होते। मंदिराची लांबी 380 फूट पूर्व ते पश्चिम, रुंदी 200 फूट आणि उंची 161 फूट आहे। तर 3 मजली मंदिरातील प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट आहे, जेथे एकूण 392 खांब आहेत आणि पहिल्या मजल्यावर श्रीराम दरबार बांधला गेला आहे। सिंहद्वारापासून 32 पायऱ्या चढून पूर्वेकडून मंदिरात प्रवेश करता येतो। मंदिराच्या 70 एकर क्षेत्रापैकी 70% क्षेत्र नेहमी हिरवेगार राहील। मंदिरात 5 मंडप बांधण्यात आले आहेत। त्यांची नावे नृत्यकक्ष, रंगमंडप, मीटिंग हॉल, प्रार्थना सभागृह, कीर्तन मंडप। मंदिराच्या खांबामध्ये आणि भिंतीमध्ये देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत, ज्यामुळे मंदिराचे सौंदर्य आणखी वाढते। मंदिरात अपंग आणि वृद्धांसाठी रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मंदिराभोवती आयताकृती भिंत असेल। त्याची चारही दिशांना एकूण लांबी 732 मीटर आणि रुंदी 14 फूट आहे। उद्यानाच्या चारही कोपऱ्यात सूर्यदेव, माता भगवती, गणपती आणि भगवान शिव यांची 4 मंदिरे बांधली जात आहेत। उत्तरेला अन्नपूर्णेचे मंदिर आणि दक्षिणेला हनुमानजीचे मंदिर असेल। मंदिर परिसरात प्रस्तावित इतर मंदिरे महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि ऋषीपत्नी देवी अहिल्या यांना समर्पित असतील। दक्षिण पश्चिम भागातील नवरत्न कुबेर टिळ्यावरील भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून तेथे जटायूची मूर्ती बसवण्यात आली आहे। मंदिराच्या खाली 14 मीटर जाडीचा RCC टाकण्यात आला आहे। त्याला कृत्रिम खडकाचे स्वरूप देण्यात आले आहे। मातीच्या ओलाव्यापासून मंदिराचे रक्षण करण्यासाठी ग्रॅनाइटचा 21 फूट उंच मंडप तयार करण्यात आलेला आहे। वर्षाच्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी असते आणि दिवाळीच्या दिवशी आपल्या भारतामध्ये घरे सजवल्या जातात, घरामध्ये गोडधोड केली जाते, आपले नातेवाईक आपापल्या घरी येतात, लक्ष्मी देवीची उपासना केली जाते। सांगायचं उद्दिष्ट एवढंच की पूर्ण वातावरण जे आहे मंगलमय झालेलं असते, कारण त्या दिवशी अयोध्येमध्ये वनवास पूर्ण करून श्रीराम प्रभू वापस आलेले असतात, म्हणजेच घरी आलेले असतात। 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी आज नवं श्रीराम मंदिर बांधलं आहे। तर सोहळा संपन्न झाला आहे। पूर्ण अयोध्येमध्ये सूर्यासारखं चमकणारं लाईट लावण्यात आलेले आहे। पूर्ण अयोध्या ही सजवली आहे। मित्रांनो, आपण खूप नशिबान आहोत की आपण या होणाऱ्या क्षणाचे साक्षीदार आहोत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।